नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या अशा काही महत्वाच्या सूत्राचा अभ्यास करणार आहोत, जे आजही आपला राग नियंत्रणासाठी उपयोगी आहे. रागाची उत्पत्ती कुठून होते आणि कशी होते यावर आपण आज चर्चा करणार आहोत. अध्याय 2 श्लोक 62-63. श्रीकृष्ण सांगतात की रागाची सुरुवात ही विचारापासून होते. एखाद्या गोष्टीची खूप ओढ लागणे, काम मिळवण्याची तीव्र इच्छा होणे, जसे क्रोध. जेव्हा एखादी इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा माणसाला खूप राग येतो आणि माणसाची चिडचिडपणा होते आणि त्याचे परिणाम माणसाच्या आरोग्यावर त्याचे खूप वाईट परिणाम होते. रागामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती, बुद्धी ही नष्ट होते आणि शेवटी माणसाचं पतन होते, माणसाचा विनाश होतो. श्रीकृष्ण रागाला नरकाचे द्वार म्हणतात. काम, क्रोध आणि लोभ हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा नाश करतात. एखादा रागीट माणूस स्वतःचे तर नुकसान करतोच, पण त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचेही आयुष्य जगणे असा माणूस कठीण करत असतो आणि अशा माणसापासून लोक दूर जात असतात. त्यासाठी रागावर नियंत्रण ठेवावं हे भगवान श्रीकृष्णानं 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, की आजही माणसाला तंतोतंत लागू होत आहे. उदाहरणार्थ, रागामुळे तुटलेली नाती, ऑफिस मधील आपल्या कामाच्या ठिकाणी वादविवाद होतो, त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर रागावर विजय कसा मिळवायचा हे आपण आज श्रीकृष्णातील काही संकल्पनाचा आधार घेऊया. जसं की स्थित प्रज्ञ व्हा. श्रीकृष्णाने सांगितलंय स्थित प्रज्ञ व्हा. ज्याप्रमाणे समुद्र सर्व नद्या सामावून घेतो पण तरी तो शांत असतो, तसेच बाहेरच्या परिस्थितीला स्वतःच्या आत सामावून घ्यायला हवे पण विचलित होता कामा नये. जसं बाहेरच्या लोकांनी आपल्याला जसे टोमणे मारतात, तर त्या टोमण्याचा पचन व्हायला पाहिजे. त्या लोकांचे टोमणे, लोकांच्या टीका आपण सहन करणं हे शिकलं पाहिजे आणि हे या गीतेच्या अभ्यासातून शिकायला भेटतं. हे जर शिकलं तर माणूस कधीही दुःखी होणार नाही. लोकांच्या टीकाला कामातून उत्तर द्यायचं, शब्दातून नाही. शब्दातून उत्तर दिलं तर माणसाला राग उत्पन्न होतो आणि कामातून उत्तर दिलं तर माणसाला शांत आणि समाधान प्राप्त होतं. फळाची अपेक्षा सोडा, कर्मण्यवाधिकार असते. जेव्हा आपण फळाची खूप अपेक्षा करतो आणि ते जर मिळालं नाही तर तेव्हा माणसाला निराशा प्राप्त होते, माणसाला राग येतो, चिडचिडपणा निर्माण होतो. केवळ कामावर लक्ष केंद्रित केल्यास मन शांत राहते. अभ्यास म्हणजे सततचा सराव. या गोष्टींना धरून ठेवण्याची वृत्ती ठेवा. तसेच आपल्या व्यवहारामध्ये काही वृत्ती लोकांनी सांगितलेलं आहे किंवा काही संतांनी सांगितलेलं आहे की माणसाला चिडचिडपणा झाला आणि राग येण्याची शक्यता असल्यास थोडं थांबा आणि राग आल्यावर लगेच दुसऱ्याला उलटून न बोलता 10 पर्यंत उलट अंक मोजा. 10 ते 1 पर्यंत अंक मोजा. यांनी आपलं मन त्यात स्थिर होतं आणि राग हा माणसाचा शांत होतो. मौन पहा. वादाच्या वेळी शांत राहणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे. तसेच दीर्घ श्वास घ्या. शारीरिक स्तरावर राग कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे अत्यंत चांगले आहे आणि प्राणायाम करा, यामुळे माणसाला राग येणार नाही. मित्रांनो, राग हा केवळ एक भावना नसून तो विनाशाचा मार्ग आहे. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या इच्छावर आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवले तर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. रामकृष्ण.